काय काही सुशिक्षित माणसं हे पत्नीचे भक्त असतात. तिने सांगितले तर ज्ञानेश्वरीला जायचं, तिने सांगितलं तर दान धर्म करायचं, तिने सांगितलं तर पंढरपूरला जायचं, नाही तिने सांगितलं तर पिक्चरला जायचं. मी चांगलीच बाजू बोलतो अशातला भाग नाही. हे भक्त आहे. काही भाग्यवान स्त्रिया असतात त्या, आता त्याच्याबद्दल काय बोलावं मला. मुंबईमध्ये असं साधू संत कधी कधी बोलत असताना जरासा रागाने बोलतात, शब्दांच्या मध्ये काही फेरबदल करतात, पण साधू संतांची भावना आईसारखी, मुलांचं कल्याण व्हावं अशी भावना, असं जीवन. म्हणून निसर्गतः चांगली माणसं जी असतात त्यांच्या पाठीशी देव असतोच. पण ते निसर्गतः चांगली माणसं काही काळ चुकतात, त्या काळामध्ये भगवंत उभा असतो. सतत गरज लागत नाही, ज्या काळात ती माणसं चुकतात. अर्जुनाच्या मनामध्ये थोडी गडबड निर्माण झाली, निर्णय चुकायला लागले. भगवंत हजरच आहे. आणि एकदा निर्णय चुकला ना, पूर्वेकडे जायचं आहे आणि पश्चिमेकडे जर माणूस निघाला, रोड कितीही चांगले असो काही असो, रस्ता चुकला म्हणजे तो चुकला, त्याच्यावर काही पर्याय नाही. रस्ता चांगला आहे पश्चिमेचा म्हणून तुम्ही पश्चिमेकडेच जात गेला तर पूर्व कधी आयुष्यामध्ये येणार नाही. निर्णय एकदा चुकला तुमचा, दिशा एकदा चुकली जीवनाची, ती पुन्हा जागेवर येण्याकरता फार वेळ लागतो. आणि इथे मनी गडबड झाली, ती द्रोणाचार्याला आणि भीष्माचार्याला पाहिल्यामुळं मनामध्ये अशी गडबड निर्माण झाली आणि विचाराची दिशा चुकली. ती चुकली, इतकी चुकली की त्या अर्जुनाला असं वाटायला लागलं की मी या जगाचा ईश्वर आहे. इतकी चुकली ती. जो निर्णय मी करेल तोच निर्णय या जगाचा असेल, इतकी भावना चुकीची बसली. आणि तो अशाना सांगायला लागला की ज्याचं जग आहे त्यालाच सांगायला लागला की अरे कृष्णा, हे जरा युद्ध बरोबर वाटत नाही. हा मागे बसलेला होता, भगवंतानी रथ थांबवलेला आहे. भगवंताने मागे वळून अर्जुनाकडे पाहिलं. बोल अर्जुना, काय म्हणतोस? हे युद्ध जरा बरोबर वाटत नाही. का? मी जर यांना मारलं ते सगळे मरणार. मारलं का त्यांनी? चुकलेला माणूस काही कल्पना करतो, मी जर या सगळ्यांना मारलं ते सगळे मरणार, मग यांच्या बायका विधवा होणार. बायका विधवा झाल्यानंतर कोणाशी लग्न करणार? सामान्य पुरुषाबरोबर रमणार. त्यांच्यापासून जी उत्पत्ती होईल ती वर्णसंकर होईल. वर्णसंकर झालेल्या पोरांना काय घेणे देण्यात? हिंदूचा मुलगा मुसलमानाची मुलगी जो जन्माला येईल त्याला दोन्ही धर्माशी काही घेणे देणं नाही. आणि ही सगळी वर्णसंकर जगात निर्माण होईल. आणि हे सगळं मी मारल्यामुळं होणार, त्यापेक्षा मी मारणं बंद करतो. अर्जुनाचे जे विचार आहे ना, अहो बत महत् पापम करतो व्यवस्थित अवयव. बरं, हे सगळं कशा करता करतो देवा? राज्य सुख लोभेन, सत्ता मिळावी म्हणून या लोकांना जिवंत मारायचं, हे माझ्या डोक्यात बसत नाही. सोडून देतो मी हे युद्ध. भगवंत फार वेगळ्या पद्धतीचे होते बरं. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना तू अशा ठिकाणी आलास, तू जर हे युद्ध सोडलंस ते तुला सोडतील का याचा विचार केला का तू? काय भगवंत काय बोलतात? ठीक आहे, तुझ्यामध्ये सौजन्य निर्माण झालं, तू सगळं झालं, तू युद्ध सोडायला तयार आहेस, तू सगळं सोडून दिलं, पण ते लोक तुला भेकड म्हणतील आणि तुला मारतील, हे परवडेल का? कारण की एका बाजूने क्षमा चालत नाही, एका बाजूचा निर्णय चालत नाही, दोन्ही पक्षांना तो मान्य लागतो. म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम. हे पाप तुला कुठून आठवलं? पाप शब्द वापरले बरं का. ज्याला हा विचार समजतो, ज्याला हे तत्वज्ञान समजतो, ज्याला दर्शन समजतो, भगवंत त्या विचाराला पाप म्हणतात. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम. विषम परिस्थितीमध्ये जन्माला आला. ज्यावेळेस तू घरी होतास त्यावेळेस तू हा विचार करायला पाहिजे. संधी चालू असताना विचार करायला पाहिजे आपल्याला युद्ध करायचं नाही. लोकांनी तुला महान म्हटलं असतं, पण आजची जी घटिका आहे, अनार्जुष्टम स्वर्गम अकीर्ती करा, चांगल्या माणसाला शोभा देत नाही.
असे विचार, असे आचार हे चांगल्या माणसाला शोभा देत नाहीस. आणि अर्जुना, काय बोलणं झालं तुझं? फार सुंदर बोलायला सुरुवात केली. देवा, तुझं म्हणणं मला पटतंय. या दोघांचा संवाद समजून घ्या बरं का. माझा अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगतोय. देवा, तुझं म्हणणं मला पटतंय, पण आता तूच सांग, हे भीष्माचार्य आहेत, हे द्रोणाचार्य आहेत, यांना मारणं हे शोभतं का? विचारतोय कुणाला? कृष्णाला. ह्या दोघांना मारणं शोभतं का? या दोघा संतांना मारण्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी. या दोघांना मारू नये. भगवंताने सांगितलं, तुला अगोदर ओळख नव्हती का या दोघांची? भगवंताचे शब्द फार गोड आहेत. तू आधीच काय ओळखीसी? तुला अगोदर अक्कल नव्हती कोण आहेस? हे तुझे गुरु आहेत, यांनी तुला शिकवलेत, भीष्माचार्यांनी मांडीवर खेळवलेले आहेत. आजच ओळख झाली तुला युद्धामध्ये, याच्या अगोदर ओळखत नव्हतंस? अरे मूर्ख माणसा, हा काही विचार करण्याचा प्रकार? हे तुझे आजोबा आहेत आणि हे तुझे गुरु आहेत. तुला कळतं हे तुझे गुरु आहेत, त्यांना कळत नाही का तू शिष्य म्हणून? ते मारायला आलेत आणि तू तिथं हात जोडून उभा राहिलायस, मी तुम्हाला माफ करतो. हा सगळ्यात मोठा गाढवपणा आहे. आणि जे भगवंताचं जे करारी वाक्य होतं, अर्जुन घाबरला. अर्जुन म्हणला, देव जरा वेगळ्या शब्दात बोलायला आलेत. सगळं जग जरी फिरलं तरी चालेल, पण माझा देव बदलला नाही पाहिजे. याचं नाव आहे अर्जुन. जगाचे निर्णय एका बाजूला, माझे निर्णय एका बाजूला, पण असं देव जर रागवत असेल, बसत नाही डोक्यामध्ये. याचं नाव आहे भक्त. नाही कळलं? ज्याच्यावर प्रेम असतं ना, त्याचा शब्दच माणूस टाळू शकत नाही. त्याचं नाव आहे भक्त. काही माणसं जे असतात ना, ते अर्थाचे भक्त असतात. सगळं विकायला तयार होतात, पण पैसा सोडत नाही. काही सुशिक्षित माणसं हे पत्नीचे भक्त असतात. तिने सांगितले तर ज्ञानेश्वरीला जायचं, तिने सांगितलं तर दान धर्म करायचं, तिने सांगितलं तर पंढरपूरला जायचं, नाही तिने सांगितलं तर पिक्चरला जायचं. चांगलीच बाजू बोलतो अशातला भाग नाही. ते भक्त आहे. काही भाग्यवान स्त्रिया असतात, त्या आता त्याच्याबद्दल काय बोलावं मला. मुंबईमध्ये असं भरमार आहे या लोकांची. देवाला न मानणारे सुद्धा पत्नीला मानतात, हे पाहून जरा समाधान वाटतं. भक्तीचाच प्रकार आहे. कोणावर प्रेम आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न असेल, पण नावं ठेवायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये. काही माणसं गुरुभक्त असतात. ज्ञानोबरायांची गुरुभक्ती फार प्रसिद्ध आहे. कायद्यानं निवृत्तीनाथ महाराज मोठे आहेत. घराची सगळी जबाबदारी, पूर्ण जबाबदारी ही निवृत्तीनाथ महाराजावर आहे. आई बाप गेल्यानंतर मोठ्या भावाने संसार तोलून धरायला पाहिजेत, पण गुरुभक्तीमुळं ज्ञानोबरायांचा घरातला प्रकार उलटा आहे. ज्ञानोबराय सगळा संसार सांभाळतात आणि गुरुला कुणीही त्रास देत नाही. मुक्ताबाई असो अथवा ज्ञानोबराय असो, सगळं निवृत्तीनाथाला सांभाळतात. गुरुभक्ती त्यांच्यात आपल्या अंतःकरणातलं प्रेम आहे ते. म्हणून भगवंतावर प्रेम असणारा अर्जुन भगवंताचे शब्द बदलतात आणि घाबरतो. आणि मनात कुठेतरी येतं, जर देव रागवला ना, राज्य काय, संन्यास काय, काही मिळून काही खरं होणार नाही. आणि हातातला देव रागवणं हे फार अवघड आहे. न मिळालेला देव रागवला तर चालतो, पण मिळालेला देव, रथावर बसणारा देव, घोडे चालवणारा देव जर रागवला आणि तो जर रुसला, तर देवाचा रुसवा आपल्याला काढता येणार नाही. आपण रुसलो तर तो काढेल, पण देव जर रुसला तर काढता येणार नाही. म्हणून हात जोडले आणि प्रार्थना केली, देवा मी आतापर्यंत मी तुला मित्र समजत होतो, देव समजत होतो, सखा समजत होतो, पण मी आज तुला गुरु समजतो. अर्जुनाच्या जीवनातली पहिली घटना आहे, पहिली घटना. आतापर्यंत हे समजत, गुरु समजत नव्हतं, पण या ठिकाणची पहिली वेळ, पहिला प्रकार असा आहे, शिष्यस्ते हम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. भगवंता, कार्पण्य दोषोपहत स्वभावा. काही दोषामुळे, शब्दांचा प्रयोग लक्षात ठेवा बरं का, तसा मी निर्दोष आहे, पण आज काही दोष असे माझ्या अंतःकरणात जन्माला आलेले आहेत की त्या दोषामुळे माझा स्वभाव खराब झाला. कार्पण्य दोषो उपहत स्वभाव, माझा स्वभाव मारला गेलाय. उपहत
पृच्छामि त्वाम धर्म संमूढ चेता. धर्माबद्दल माझं मत हे मोहित झालेलं आहे, चित्त माझं मोहित झालेलं आहे. हे एक एक विशेषण फार मोठे आहेत. आणि मोहित झालेला, वेडा झालेला मी पृच्छामी, तुला मी विचारतोय. पण या नात्याने विचारतोय, तू माझा गुरु आहेस, मी तुझा शिष्य आहे. एका गुरुनं उत्तमातलं उत्तम तत्वज्ञान सांगून शिष्याला ज्याप्रमाणे उपदेश करावा अशा पद्धतीने तू मला उपदेश कर आणि मला या विषम परिस्थितीतून तारून ने.